पाहिजे विकासाला? बाशिंग पाहिजे. ओ माय गॉड, बाशिंग पाहिजे विराजला. तुला बांधायचं? फेटा दिन जाऊ दे, फेटा दिन. तुला बांधायचं? ते बघ तो बाशिंग मागतोय बघ. हे पाहिजे. बाई ग किती हाऊस बाई लेकराला खरंच. एवढीच नवरी शोधा आते. बघा आता एवढीच नवरी शोधावं लागला आता विराजला. ए वैशाली खाली बघ ना. खाली बसव त्याला. नवरदेव रुसला आता. मम्मी एवढी छोटी कुठे भेटेल का? मम्मी तुला नाचून कुठे भेटेल एवढी छोटी? लग्नामध्ये आहे वाटतं भरपूर आहेत. मामी बघ काय म्हणते. आहे आहे नवरदेव बघा. नवरदेव डोक्याचं काढायला लावलं त्यांनी. बसनाच वैशाली ते. इथं फोटो क्लिक कर. जवळ 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 जवळ. माय अगं पोज बघ कशी देतोय. विराज विराज इकडे इकडे कॅमेरा कर. परत परत. बुद्धी दिली माझ्या भाऊला खरंच देवा. अरे वा. नवरी कुठे भाऊ? कसा कसा कोणाची स्टेप ही? कोण करता विराज? कोण करता असं? मामा कामी का पप्पा करता? तुझ्या पप्पाची स्टेप तू बघितलीच नाही. हा हा नेते एक मिनिट. बस 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 अजून नाचायचं आपल्याला. परत काय करताय तुम्ही? कधी प्लेयर घालून ना बाबा. ये जगह निकल दे सही नहीं ना उसको हा येत आहे येत आहे. आता माझा भाऊ बसणार आता घोड्यावर. तर आता रेडी झालेला आहे आणि थोडंसं आता फेटा आणि बाकीच्या गोष्टी अजून बाकी आहेत. तर आता याच्यानंतर आपण कुठे जाणार आहे? इथं कुठं जवळपास मंदिर आहे काय? तिकडे जायला गाडी पाठवायची समजा. ओके. नाही नाही डान्स तिकडनं करत यायचं आहे आपल्याला. डान्स तिकडनं करत यायचं आहे. आधी पारावर जाऊन. हा वैशाली विकास पुढे बसून मागे 3 जण बसून तुम्ही चालला जाऊ. चलो लल्लन टाप. लल्लन टाप एक नंबर. चला आता या फेटा बड़े मियाँ छोटे मियाँ सुभान अल्लाह. मीरा सर ठीक है. ओके चलो स्टार्ट. विकास स्माइल कर.
एकदम विराट जैसा हंसते एकदम विराट की तरह हंसते त्या रूम मध्ये विशाल भाऊ थोडं पुढे ना असं व्यवस्थित क्रॉस थोडा आगे जाओ स्माइल स्माइल पोज बघ ते पाहुणा खरं पाहुणा ग्रेट आहे यार सांगायची गरज नाही पडत नाही थांबा ना पाहुणा सांग ना पाहुणा उचलला नाही ना यार जागत नाही बघ ओके स्माइल स्माइल पार्टी मागत जाऊ हा ओ विजय भाऊ फुल तो केजीएफ फुल एकदम टिट्टो सिगरेटच आणायचं बाकी बस एकदम एंट्री फुल एंट्री ती पडल भाई विजय भाऊची दादा थोडं मागे ना विकासला एक गॉगल पाहिजे होता आणि तो जायचा विकास मी अ? आपल्याला देणार त्याला हा तो ब्लॅक कलरचा दे त्याला आता आवाज नाही इथं लास्ट समोर विजय भाऊ एकदम टिट्टो खतरनाक विजय भाऊ विजय भाऊ टिट्टो केजीएफ लग्न होऊ दे आतला काढून दे मग कसं एकदम आता आम्ही चाललेलो आहोत पारावर नवरदेव आता तिकडून नवरदेवाची वरात निघेल आता चला तर बघत राहा कसं होतं खूप गडबड आहे आम्ही तरी तुम्हाला सकाळची धावपळ नाही सकाळची तरी धावपळ नाही दाखवली रात्री मेन म्हणजे कोण कसं झोपलो तर सकाळी कसे उठलेत रात्री किती वाजता झोपलो खूप गडबड होलीच नाही असं म्हटलं झोपलोच ते म्हटलं तरी चालत असं मी तुला तेच सांगणार होतो गाडी घेऊन किती गडबड होती ना पण रात्री खरंच गडबड झाली होती कोणी झोपलं नव्हतं फक्त नुसते लोळलेलेच होते कोणाची झोप झालेली नाही तर पण नवरीला तर रूमच नव्हता मेन म्हणलं तर नवरदेव पण खालीच झोपला होता हॉलमध्ये गाडी कार मारला लागलेली आता चाललोय आपण पारावर तिकडनं नवरदेवची वरात निघणार आहे बँड बाजा वगैरे नाचणं वगैरे होईल आणि त्यानंतर मग टायमिंगवर असं लग्न लागण्याचा प्रयत्न तर चालू आहे बघूयात किती वाजता लग्न लागतं कसं कसं होतो आमचा कार्यक्रम खूप गडबड आहे रील्स करायचे होते पण रील्स अजिबात शूट नाही झाल्या तर बघू आता जर जमलं तर आम्ही करणार आहे स्टेजवर थोडंफार चला तर मग बघत राहा तर आता आम्ही इथं पारावर आलेलो आहोत आणि इथं नवरदेव आता नवरदेवसाठी अशी गादी टाकलेली आहे आणि इथं नवरदेव नवरीकडचे जे असतात ना तर ते नवरदेवासाठी खाण्यासाठी असं काहीतरी गोड वगैरे काहीतरी शेवई वगैरे म्हणजे असं काहीतरी असतात ते घेऊन येतात आणि त्यानंतर नवरदेव ते खातो आणि नवरदेवाला थोडंसं लाईट टचअप वगैरे करणार तर आधी कसं व्हायचं की नवरदेव इथंच रेडी व्हायचा पण आता तसं नाही केलं आम्ही त्याला आधीच रेडी करून घेतलं कारण की नंतर उशीर नको व्हायला तर आता तो रेडी इथं होईल आणि आता खाणं पिणं होईल नवरीकडचे जे काही आहेत कलोऱ्या किंवा पाच सवासिनी वगैरे येतील तर त्याला खाऊ घालतील आणि मग याच्यानंतर इथून घोडा घोडा आणतील आणि इथून जी वरात निघेल हॉलपर्यंत आणि सगळ्या नाचत गाचत जातील मग तर बघू शकता आम्ही अशा पद्धतीने रेडी झालेलो आहोत तर मुली सगळ्या वैशाली तर सगळ्या अशा छान अशा आमच्या कलोऱ्या सगळ्या तयार झालेल्या आहेत ज्योती कुठे गेली ज्योतीचा माझा बऱ्यापैकी असं थोडासा सेमच कलर आहे थोडा लाईट तर असं आता होईल सगळं काही मी तुम्हाला दाखवते सगळं काही तुम्ही बघत राहा तुम्ही पाय आले का काय तुम्ही पाय आले अरे देवा आता जागा काय कलरच एवढे आता काय करणार कलर वाटलं बी पाहिजे ना नवरदेव बरोबर ते आल्या मागून हा ते बघा त्या आल्या मागून ते कसं काय आलं पाय आले का गाडीत ऐक लग्न होता डबल थोडी लग्न होतात चुकून होतात काय चुकून संजना अजून थांबा घोडा यायचं बाकी काका हा आता नवरदेव मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहे आणि त्यानंतर मग तिथे बसून असं प्रोग्राम होईल थोडासा आमचा तर इथं चालू आहे फोटोशूट बस किती फोटो निकालोगे फोटोग्राफर बोलवलेला आहे आपण तर श्रेयाचं लुक बघू शकताय
कशी दिसतीये? नाही आता याच्यातून नाही दिसणार श्रेया, हाची मागो विरा छान दिसते. तर माझा शिवड्याला भूक लागली होती. माझा शिवडा बसलाय खात. हे बाबी भूका लागली. तू पोहे नव्हते खाल्ले ना? मनोज खाऊन घ्यायचे ते बाळा अशा वेळेस. नाचायचंय ना? कशी नाचशील? अगं नंदनी स्वप्नील जोशी कुठे गेले? तिकडे सोडले पार हा ना आतमध्ये सोडले. स्वप्नील जोशी रॉकी बाई बाकी आहे. रॉकी कोण? हा रॉकी भाई. मी तेच बोलले पप्पाला बरं का. बघ वाट बघ स्वप्नील जोशीची वाट. काय झालं? मी पण घेतली मी लावली. स्वप्नील जोशी आणि रॉकी भाईची एंट्री. स्वप्नील जोशी रॉकी भाई. सलाम रॉकी भाई. विजू सलाम रॉकी भाई. विजू बाई. हे बघ ते स्वप्नील जोशी बघ. स्वप्नील जोशी काय करायचं? मागितलं त्यांनी. दीदी तुझा फोटो डिलीट करून टाकलो. मागे नाही ओके चला कोण नाही अजून पलटलं भारी त्याची. इकडे बघ 5 तारीख खाते हुए आ रहा बेटा तेरा. खा ले तू दबा के खा. टाकते खाली. दीदी ये दीदी खाली बस. अरे अर्धी दिसती ना तू अर्धी दिसती ना. मांजर बाय मांजर बाजूला. मांजर डोळे तिचे. खा तुम्ही तेलगट खा. हाँ खाते पीते घर के बच्चे हो. हे ताटात गणपती बाप्पा त्याला गण दाखवला. ताट पुढं करून घे. ये पाए ये देख ये देखो ये दूल्हे की भाभी है. ये देखो दोघं 1 मिनिट थोडसे. व्यक्ती काय म्हणतो हनुमानला. मी पण एक दिवस नवरदेव मुलांच्या मंदिरात तो पण देवाचा देवा छोटा झाला की. तिकडे घे ना घोडा म्हणजे पाय ठेवून बसायला. इकडे उभा राहायचं.
बरोबर आहे चल घे आता लग्नाची थोडीशी विधी चालू आहे आणि त्यासाठी आम्ही थोडंसं बसून घेतलं आणि नवरदेवचे जे बुट आहे ते मी याच्यात ठेवून घेतले माझ्याजवळ, कारण की कोणी चोरावं नाही म्हणून मी माझ्याजवळ ठेवून घेतले त्याची. दादा असं काहीतरी कपडे काढले बिगर कपड्याचे पाहुणा बिगर कपड्याचे. आता इथं फोटो सेशन चालू आहे. निकालो सेल्फी निकालो निकालो सेल्फी निकालो. आता इकडे पण नवरदेव नवरीची चालू आहे फोटो शूट. सगळेजण फोटो काढतात त्यामुळे आम्ही बसून घेतलेले आहे सगळ्यांनी. साहेब थकलेत. साहेब थकले का? तर इकडे सगळे बसलेले आहेत. जेवण वगैरे बाकीच्यांचे झाले पण आम्ही थांबलो आहोत विकाससाठी. जेवणाला मेन्यू काय? भाऊ म्हणला काजू कतली. तर विधी थोडीशी झालेली आहे. त्यावेळेस माझा मोबाईल आहे ना तर श्रेयाकडं असल्यामुळे मला तो शूट करता आला नाही. मला सुद्धा नवरीजवळ जाऊन ओटी वगैरे भरायची होती तर त्यासाठीच मी तिकडं होते. तर शूट कोणी केला नाही आहे पण लग्नाचा कार्यक्रम असा छान संपन्न होतो आहे. अजून विधीमध्ये अजून एक राहिलेलं आहे की फेरे अजून मेन आहे ना ते फेरे होणार आहेत. अजून तोपर्यंत आता फोटोशूट वगैरे चालू आहे. नवरीला जोडे वगैरे घातले गेले, मंगळसूत्र वगैरे घातलं गेलेलं आहे. तर आता सगळेजण नवरदेव नवरीसोबत फोटो काढताय आणि आम्ही सगळेजण बसलेलो आहोत. हाय, तर ही माझी ताई. तर सगळे आता आम्ही बसलो आहोत. आता याच्यानंतर मग फेरे होतील आणि मग नंतर जेवणं वगैरे होतील आणि मग आम्ही निघायला सुरू लागू. म्हणजे आमचं जाण्याची वेळ होऊन जाईल. मग विदाई वगैरे असं काहीतरी राहील. आता सगळं अरेंजमेंट करून मग आम्ही सगळं निघू. तुम्ही बघत राहा व्हिडिओ. तुम्हाला कसं वाटतं नक्की आम्हाला चॅनलला लाईक करा, सपोर्ट करा, जास्तीत जास्त शेअर करा. मम्मीलाच आता बोलवा ना. तर सीमाताईने आणलेली आहे मम्मीसाठी साडी, पप्पांना शर्ट. दोघांनी आणले. नाही तर मी सीमाताईचं नाव घ्यायची म्हणजे भाऊने. हां, संतोष भाऊनी पण आणलंय. तर आता मम्मीला ते देतील. मम्मीला मी काय म्हणते मम्मीला इथं बोलू ना. ते तिकडे मम्मी इकडे. सीमाताई बोलत आहे. सीमाताई पप्पा कुठे? पप्पा नाही बोलो. हळदी कुंकू आणायला लावू का? हे पप्पा काय करताय? नाही येतंय येतंय येऊ राहिलं. हो एक मिनिट फोटो काढते. हो ताई द्या भाऊ. पण लगेच जावायने दिलेलं शर्ट आणि मॅचिंग झालं काय भाऊंचा तुमचं एकदम सेम.
त्यांच्या बर्थडे दिला होता मी. हा ना. प्लास्टिक मोठ्या जावाईनी त्यांना शर्ट आणलं तर घालतायत. शर्ट घालला ना. त्यांना वाटलं काय चाललंय यांचं बनणं. रेडीमेड आहे ना थोडंफार हिल्ला सर तुला दाबून घ्या तुम्हाला पाहिजे दाबून घ्या आहे त्यांचे लोक कुठलेले आतमध्ये येते तुम्ही दोघं शर्ट देऊ राहिले तुम्हाला घालता येते मागचं
अरे खतरनाक भूक लागली असेल विकासला आता. हा ना 5:30 वाजले डायरेक्ट. नवरदेव नवरी विचार विजू भाऊ, ज्योती, विजू भाऊ या ना. वैशाली तिकडे सगळ्यांना सांग. झालेला आहे संपन्न. तर आता आम्ही चाललो आहोत नवरदेवाला घेऊन. तर रात्रीचे वाजलेले आहे जवळपास 7. तर आता आम्ही निघतो. हा या हळूहळू हा सावकाश. साहेब थकले. चलो वो चलो निकलो. माझी पर्स आली ना. माझी पर्स आली ना. मामा फार शेवटी बसले काय वैशालीचे पप्पा. चलो भेटू नाशिक. भाऊ खुश का? खुश विकास खुश का? हॅपी जोरात लड्डू फुटा. डबल लड्डू फुटा. कोण? विराज का? हो का? विराज विराज हाय. विराज काकू कुठे? यायच्या गणपती बाप्पा. सगळे आले का? सगळे आले बरोबर. हात करा जे जे आले ते. कोणी राहिलं का? गणपती बाप्पा. संजना भट काय जय विराज. कसा विराज? हॅपी विराज आहे ना. वीरू माझा बच्चा आहे. तो माझा बच्चा. मेरा बच्चा है ना तू. मेरा बच्चा है तू. माझा कोण माझा फोन बघ. पप्पांनी ठेवला सेफ्टी. मामी आल्या. आपल्या परिवारमध्ये आल्या. साडीवर क्रॉस करायचंय. मी काढणार होते. हा ना छान दिसत त्रास होतो.
वे टू पुन्हा पप्पा काय हा ताई तर कशी आजी राहिली ताईला पण ब्लॉग मालिलेस शोभली पाहिजे साडीवर चांगली मग आहे ना त्यासाठीच घातली ना मग साडीवर चांगले दिसतात ती कुठे काय अजून योगिता वहिनी माय असं काय चाललंय काय चाललं काय बसलंय गाणे बी नाही म्हणा जरा वहिनी अंताक्षरी करा अंताक्षरी तुम्ही सुरुवात करा अंताक्षरी म्हणा मस्त तुम्ही सुरुवात करा मामा बघ काय स्टाईल मध्ये बसले आम्ही लग्नाच्या वेळेस ना आमच्या भावाच्या जाताना पूर्ण बस मध्ये नाचत होतो हो ना हा इथं बस बाण किती हालते आपण एकमेकाच्या अंगावर पडायचो काय रे भाऊ एवढं वहिनी म्हणायचं पण डान्स पण करायचो ती बस पण तशी पाहिजे अशीच बस आधी मी विंडो सीटवर बसायचो आता विंडो सीट हा विकासची विंडो सीट गेली आता विकासची विंडो सीट फिक्स झालेली आहे ट्रेन मध्ये ना फ्लाईट मध्ये नाही ट्रेन मध्ये ना फ्लाईट मध्ये आता कुठंच नाही मम्मी ओके का ओके का सगळं ओके झाले लग्न करत नाही झालं लग्न आली आता नको मला फोन करून बाई हा विकास ऐकतच नाही काय सांगू तू समजाव विकासला बाई लय मम्मी टेन्शन मध्ये राहायची विकास करतच नाही लोकांनाच कळू द्या मी तर माय असं म्हणूच नाही ती खिडकीनं मागे पूर्ण मागे माले आणि हा माले असं म्हणलं नव्हतं बस एवढी आता बोललो तिने समजिलं पुढला पॉइंट बरोबर बोलते ना कोणता मम्मी बोललो आता सासू थोडी सुन्ना बाया पडावे तुला बोलायचे तर बोलायचे सुन्नी लिहो मग त्याकडे काही नाही गुन्हा गोविंदानी राहा दोघींनी मस्त पैकी संसार करा जसे आम्ही आहेत संत भाऊ सीमाताई आम्ही आमची फॅमिली तुम्हाला उदाहरण आहे बरं का उदाहरण आहे आमची फॅमिली सांग आम्ही कसे गुन्हा गोविंदा एकत्र राहतो छान पैकी अरे या बाईला सांगते सासू नाही आहे तर तिने मुलं सासूपेक्षा कमी नाही बापरे बायकोचं छळ करून ठेवलं आमची युट्यूबवर फॅमिली बघतोस का तू असं राहायचं मस्त हॅपी नो टेन्शन मालगाडी नकली आम्ही रेल्वेची एक्साइटमेंट मध्ये होतो ना मालगाडी रेल्वे नाही अशी खिडकी बघून लोक दिसले असते ना मजा आली असते बाय 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 विराज इकडे बघ विराज इकडे आहे बघ बाय गेली रील आठवतं लगेच होले होले बाला धीरे धीरे कुठं चालला तू तुला काय करायचं हा मम्मीकडे जा चल मम्मीकडे जातो मम्मीकडे फुटक्या सुकरे म्हणे ती वैशाली तर काही पडली त्याचं डोक्यात फुटक्या ठेवलाय फुटक्या फुल ट्रॅफिक लागलेली आहे बघू शकताय तर या ट्रॅफिक मधून निघतच आता वेळ होतोय आणि आता वाजलेले आहेत 8:45 तर 8:45 झालेले आहेत आणि आता ट्रॅफिक मधून आपण निघालो आहोत खूप ट्रॅफिक होती खूपच प्रमाणाच्या बाहेर जवळपास अर्धा एक तास गेला परत एकदा चेक करा बटन आणि 15 मिनिटासाठी थांबणार आहे तर सगळ्यांनी जे ना कोणाला काय काय करायचं ते करून घ्यावे टिंब काय काही होतोय का त्रास होतोय चला मग उतरा चला सगळ्यांनी उतरा भाऊ हा ये चल वैशाली तिला उतरू दे आधी वैशाली तिला त्रास होतोय ती बघ श्रेया जा पटकन बाहेर जा वडापाव
चाय गरम चाय गरम चाय गरम. पाणी बॉटल पाणी बॉटल पाणी बॉटल. कॉफी 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 कॉफी. कॉफी आवडते जास्त. आणि आपण काय कुरकुरे कुरकुरे. नवरीबाई झोपले. चाय गरम थंड कॉफी कोल्ड कॉफी. ए वडापाव वडापाव वडापाव. चला ज्याला कोणाला खायचं असेल बरं का त्याने उतरा. हे बघा हे बघा बाप त्याने कसं चाललंय. थांबा तर आता आम्ही खाली उतरतो. बघू शकताय किती अंधार आहे. रात्रीची वेळ आहे. तर आता सगळेजण उतरतील बसमधने. कुठे गेली श्रेयाला उलटी होत होती का खरंच झाले का पण नाही ना मेन वडापाव वगैरे पाहिजे होता. बघू शकता आपली बस अशी होती. आमच्या लग्नाची आजचा प्रवास मस्त असा. थांबलो आहोत तिथं थोडंसं स्टॉपवर आणि बघू शकताय सगळ्यांची अवस्था. आता लग्न मी तर साडी चेंज नाही केली कारण की कसं होतं लग्नामध्ये आता घरी जायचं आहे तर नवरीचं जे गृहप्रवेश करायचं आहे त्यासाठी मम्मी म्हटले की तू साडी वगैरे चेंज नको करू. आणि आता आम्ही निघू. थोडंसं थांबलो होतो काही थोडंसं खाण्यासाठी जास्त खाणार नाही आहेत पण लहान विरांश आहे ना विरांसाठी थोडंसं दाल खिचडी वगैरे ऑर्डर केलेलं आहे. तर बघू शकताय फेसबुकला टाकणार आहे करतो ना तिथं गाडी थांबल ज्याला घ्यायचं असेल ना तिथे 2 मिनिटात सगळ्यांनी उतरू नका नाही तर मग आपलं घरी जायला 12-1 वाजतील. वेळ लावू नका. 9:30 सामान पण उतरायचं ना. सामान पण उतरायचं बरोबर. तिथं असे वॉशरूम भेटणार नाही हॉटेलला वॉशरूम भेटणार. हा सगळ्यांनी पैसे काढून माझ्याकडे जमा करा मी सगळ्यांना वडापाव. काय करतो काय खरंच हळदीला तर फुल एन्जॉय झाला. खतरनाक नाव वैशाली मला चिटकून गेली. थंडी वाजत थंडी वाजून राहिली मच्छी टाक. तिथे काय गरज नाही का दीदी गरम आहे का झाली. 1 2 3 वैशाली रुक जा 1 2 3 वैशाली थांबणार लांब परत एकदा. आता एक स्टॉपला आता जवळपास नाशिकमध्ये आलेलो आहोत आणि आता जिथून सगळ्यांना पिकअप केलं होतं तर त्यांना आता आपण त्याच पॉइंटला आपण सोडणार आहोत. तर भाऊ सैलानी बाबाला राहतं तर भाऊला सैलानी बाबाला आपण सोडून देणार आहोत. आता भाऊ घरी जाईल. आता हा ब्लॉग भाऊ थोडासा वेळ लागेल यायला कारण की एडिटिंग वगैरे करायला वेळ लागतो. भेटू मस्त झाला कार्यक्रम. सुखी संसार करा भांडण झगडे करू नका. भेटू लागणार हो या वहिनी बाय बाय. आता आपण आहोत सैलानी बाबा आहे तिथं आपण आहोत.
आता अजून कोणत्या पॉइंटला कोणाला उतरायचंय? आम्हाला उतरवशाल का? हा मग असं कसं उतरवशाल का? हॅलो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकताय जे माझं बालपण आहे ना, तर तेही इथलं जे समोरचं पिंक घर दिसतं आहे ना, तर त्या तिथल्या घरामध्ये माझं बालपण गेलेलं होतं. ते आता तरी भिंती केलेल्या आहेत, तर पूर्णपणे पत्र्याचं शेड होते आणि वरती कौलं होते त्याला पूर्ण. तर अशा पद्धतीने इथं माझं बालपण गेलेलं आहे. आणि नंतर आता माझ्या लग्नानंतर, माझं लग्नसुद्धा इथं झालं. माझ्या लग्नानंतर विशालच्या लग्नाच्या वेळेस नवीन घर घेतलं आणि शिफ्टिंग तिथं केली. तर इथं खरं पण जे बालपण म्हणतो ना आपण, जे माहेर, हे माझं खरं इथं माहेर होतं. इथं या पूर्ण या चौकामध्ये माझं माहेर लहानपण गेलेलं आहे. तर जुन्या आठवणी आल्या का इथं जुन्या आठवणी ताज्या होतात. तर आता हा जो भाऊ आहे ना, तर या भावाने आता या घराला रिन्यू केलेलं आहे. थोडंफार भिंती वगैरे उभ्या केल्या आहेत, किचन वगैरे प्रॉपर व्यवस्थित केलं आहे. आता हे इथं उतरून गेलेत सगळेजण, कारण की हे इकडे राहतात म्हणून सगळेजण आता उतरत आहेत. आता गृहप्रवेशाचा कार्यक्रम सुरू आहे. आता मावशी यांचं औक्षण करेल आणि मग गृहप्रवेशाचं असं तिकडे ठेवलं आहे, ते करतील. संजना पूर्ण डोक्यावर नाही होत. पहिले नवरदेव पहिले जोरात लावडली ऐकायला आलं पाहिजे सगळ्यांना. मोठ्या बाई तुम्ही घरच्या. आता नाव घेतील बरं का, तर नाव घेतल्याशिवाय आतमध्ये नाही आणि काहीतरी पाहिजे बघा, त्याच्याशिवाय मी आतमध्ये घेणार नाही. त्याला नाव घे पहिलं असतं. सविता मला आवडते खूप. सविता आवडते मला खूप. जोरात लावली. अरे थांब ना, अरे माहिती की बघा. आता काय पेटीएम भी चलता है. बोला आता काय बहिणीला कायदेशीर शब्द काय बोला मला पहिले तू आता पेटी मध्ये टाकते का फोन पे बरोबर ना. चला मग या आता उजव्या पायाने सर मावशी थांब 1 मिनिट थांब. थांब सविता थांब. एक मिनिट. हलके असे देवघरात जा डायरेक्ट. मम्मी मम्मी इकडे 1 मिनिट. आता काय करायचं? बाळकृष्णाचे सोड तो दिवा कुठे गेला? दिवा ते ताटात आहे बघ. पहिली काल भेटली